2 जून 2023 संध्याकाळच्या 7:30 वाजले होते. ट्रेन नंबर आहे 12841. ओडिसामधील बालासोर डिस्ट्रिक्ट येथील महानगर बाजार स्टेशनमध्ये कोरोमंडल एक्सप्रेसच्या चेन्नईला जायचं होतं आणि लूप लाईनमध्ये थांबली होती लोखंडाने भरगच्च भरलेली मालगाडी आणि कोरोमंडल एक्सप्रेस 180च्या स्पीडनं जाऊन मालगाडीला ठोकली. त्या ॲक्सिडेंटमध्ये कोरोमंडल एक्सप्रेसचे शेवटचे 3 डबे बाजूच्या पटरीमध्ये बेंगलोर हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस जात होती आणि त्याच्या शेवटच्या 3 डब्याला कोरोमंडल एक्सप्रेसच्या 3 बोगीज जाऊन आदळले आणि असं म्हटलं जाते की हे ॲक्सिडेंट आतापर्यंत सर्वात मोठा ॲक्सिडेंट आहे. त्या ॲक्सिडेंटमध्ये 1200 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत आणि सॅडली 296 पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. 2 जून 2023 मध्ये घडलेली घटना. म्हणजे 1 वर्षानंतर जून मध्ये 17 जूनला एक ॲक्सिडेंट झाला. 17 जून 2023 कंचनजंगा एक्सप्रेस सियादलच्या दिशेने जात होती. रणपानिया आणि निजबारी स्टेशनच्या दरम्यान उभ्या असलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला भरगच्च लोखंडाने भरलेली मालगाडी मागून येऊन धडकली. हे ॲक्सिडेंट एवढं जबरदस्त होतं की कांचनगंगा एक्सप्रेसचे मागील 3 बोगी रुळावर घसरले. काही बोगी तर मालगाडीच्या इंजिनवर चढले होते. तुम्ही विचार करू शकता काय लेवल ॲक्सिडेंट झाला असेल. या अपघातामध्ये 15 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 200 पैकी 60 जण गंभीर जखमी झाले. ही घटना घडली वेस्ट बेंगॉल मधील न्यू जलपाईगुडी येथे. ओडिशा, आंध्र प्रदेश, पंजाब, वेस्ट बेंगॉल हे ॲक्सिडेंट वरून समजतंय की मॉडर्नायझेशन पेक्षा सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने आपल्या सरकार ट्रेनमध्ये बुलेट ट्रेन किंवा ॲडव्हान्स ट्रेनमध्ये मॉडर्नायझेशन करत आहे त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आणि जास्तीत जास्त काम हे सेफ्टीमध्ये केलं पाहिजे. लोकांच्या आणि तज्ञांच्या मध्ये सर्वात जबरदस्त आणि सर्वात मोठी चूक हे आहे की जे पॅसेंजर गाड्या असतात ना, जसं एक्सप्रेस असेल, पॅसेंजर असेल, जे लोक बसून त्यामध्ये चालतात ते पट्टी वेगळी पाहिजे आणि जे मालगाडी असतात ना, जे कमर्शियली ट्रेन जातात ना, त्यांची पट्टी वेगळी पाहिजे. कारण ह्या सीनमध्ये काय होत आहे, जे पट्टी एकच पट्टी आहे, ज्या पट्टीवरून मालगाडी सुद्धा तेच जाते आणि एक्सप्रेसवर सुद्धा त्याच पट्टीतून जाते. त्याच्यामुळे बरंच काय होतं की सिग्नल मिसमॅच झालं ना तर ती थांबलेली पटरी असते, जे लूप लाईन असते किंवा जे काही एक्सप्रेस त्या पटरीमध्ये थांबलेले ही काही कारणामुळे मालगाडी येऊन धडकते. हे केसमध्ये सुद्धा सेम घटना घडली आहे. रेल्वे मिनिस्टरने कंपन्सेशन प्रोव्हाइड केले. केस ऑफ डेथ मध्ये 10 लाख प्रत्येकी देतात. म्हणजे या ट्रेनमध्ये ज्यांचा पण मृत्यू झाला आहे त्यांना 10 लाख रुपये प्रत्येकी देतात. गंभीर जखमी झाल्यास 2.5 लाख रुपये देतात आणि जखमी झाल्यास 50,000 रुपयाचं प्रावधान करण्यात आलं आहे. द प्रिंटच्या रिपोर्टनुसार रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये 2,60,000 लोक मृत्युमुखी पावलेत मागील 10 वर्षांमध्ये आणि ते पण फक्त भारतामध्ये. आता महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की रेल्वे ॲक्सिडेंट कशामुळे होतं, याचं पाठीमागचं कारण काय. बघा, महत्त्वाचे असे 2-3 कारण आहेत. पहिलं कारण आहे डिरेलमेंट. याच्यामध्ये काही असू शकतो, सिग्नल इन्स्पिरेशन असू दे, माणसाचा एरर असू शकतो, काही असू शकतो. म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं ना, जे पटरीतून चाललंय ते पटरी आपलं ध्येय सोडून दुसऱ्या पटरीकडे जो वळाले, काही कारणामुळे वळाले ना, तर ते झालं डिरेलमेंट. दुसरी घटना आहे कोलिजन. कोलिजन म्हणजे एकाच पटरीवरून आमने सामने 2 गाडी स्पीडने येतात आणि आदळतात, त्याला जरा कोलिजन म्हणतात. जसं रोडवरती ॲक्सिडेंट होतात सेम तसं याला कोलिजन म्हणतात. तिसरे कारण आहे फायर. रेल्वे इंजिन मध्ये काही असेल, आग लागली असेल किंवा बोगीमध्ये कोणी इलिगल ज्वलनशील पदार्थ घेऊन आला असेल आणि त्या बोगीमुळे पूर्ण बोगी नुकसान झालं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा ॲक्सिडेंट वगैरे कव्हर केलं जातं, त्याला फायर ॲक्सिडेंट मध्ये येतात. चौथा आहे लेवल क्रॉसिंग ॲक्सिडेंट. क्रॉसिंग ॲक्सिडेंट म्हणजे जे पटरी आहे ते पटरी सोडून दुसऱ्या पटरीवर जाणे आणि त्या पटरीवर ऑलरेडी एखादी गाडी किंवा मालगाडी थांबलेली असेल किंवा येणारी असेल, आपली क्रॉस होऊन ज्या पट्टीवर जाऊन ॲक्सिडेंट झाला ना त्याला क्रॉस लेवल ॲक्सिडेंट म्हणतात. स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार 2012 पासून ते 2022 पर्यंतचा या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डिरेलमेंटच्या ॲक्सिडेंटमध्ये काय सुधारणा झालीच नाही. ह्या इथे रिपोर्ट यामध्ये आपल्याला समजतंय की कोलिजनचे केसेस कमी झाले, परंतु डिरेलमेंट केसेस आणि लेवल क्रॉसिंग ॲक्सिडेंट खूप आहेत. तर आता सध्या असं वाटायला लागलं ना, काही किती मोठा प्रॉब्लेम असू दे, मी जून या महिन्यामध्ये रेल्वेने प्रवास करणार. मागच्या वर्षी सुद्धा मोठा ॲक्सिडेंट झाला, ह्या वर्षी सुद्धा ह्याच महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला. म्हणजे हे 2 ॲक्सिडेंट माझ्या मनामध्ये एवढं जबरदस्त परिणाम केला ना, तर मी रेल्वेनं प्रवास आता मी खूप टाळतोय. मागील किती तर वर्ष झाले मी रेल्वेने प्रवास नाही केला. आता मी कुठं जात होतो तर मी कारनं किंवा बाईकने जातो. रेल्वेने जास्त प्रवास करत नाही, परंतु का माहित नाही, माझ्या पोर्टफोलिओमध्ये 20% शेअर्स हे IRCTC आहेत. मी प्रवास तर करत नाही तरी सुद्धा मी ते शेअर्स घेऊन ठेवलेत, वाढेल म्हणून, तरी सुद्धा प्रॉफिट मध्येच आहे. असंच एक ॲक्सिडेंट 1999 मध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये झाला होता. त्यावेळेचे रेल्वे मिनिस्टर होते नितीश कुमार आणि नितीश कुमार हे जस्ट करताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर अशा परिस्थितीमध्ये लोक असा प्रश्न करतात रेल्वे मिनिस्टरला की अशा 2 मोठे ॲक्सिडेंट झाले तरी सुद्धा तुम्ही राजीनामा किंवा मोठं स्टेटमेंट का देत नाही. हे त्यांचं मत आहे, परंतु अशा महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये, अशा नाजूक मुद्द्यांमध्ये तुमचं मत सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे, जे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तरच सबस्क्राईब करा, अदरवाईज तुम्ही माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला सजेस्ट होणारच. कसंही करून एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिलात सजेस्ट होणार, पण जर तुम्हाला आवडत असेल माझं काम तर सबस्क्राईब करा प्लीज.